नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज ना वरी आले होते, म्हणजे कपडे नेण्यासाठी आले होते. आणि आज ना थोडासा उशीर झाला. पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग येईलच. का बरं उशीर झाला, का नाही तर आणि वरती आले होते तर खूप छान वातावरण होतं. म्हणजे ना एका साईडला ऊन होतं आणि एका साईडला सावली होती. आणि हवा तर एकदम छान सुटली होती ना, म्हणजे विचारायची सोयच नाही आहे. खूप छान हवा सुटलेली होती. आणि आणि काय असं वाटत होतं ना, म्हणजे इथंच बसून राहावं एवढी म्हणजे एकदम नैसर्गिक नॅचरली अशी ही हवा सुटलेली होती. आणि खूप छान वाटत होतं. खाली मुलांचा दंगा सुरू आहे. आणि मी जिथं राहते ना तिथं खूप मस्त वातावरण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं की खूप छान असं हे वातावरण आहे. तर एकदम मोकळं असं, म्हणजे सिटीला ना आजकाल मुंबई पुणे कोणत्याही सिटीमध्ये ना असं वातावरण बघायला भेटत नाही आहे. एकदम मोकळं, एकदम हवेशीर. आणि अशी हवा तर कुठेच बघायला भेटणार नाही आहे. तर इतकी हवा सुटली ना, तर खूपच छान हवा सुटलेली आहे. मस्त गार वाटते, असं वाटते खाली जावंच नाही इथंच बसावं. पण पूर्ण डिटेल मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे. तर खाली ना मी एक पदार्थ बनवायला म्हणजे शिजायला टाकलेला आहे गॅसवरती. आणि गॅस छोटा करून आलेले आहे. त्याच्यामुळं मला आता खाली जावं लागेल. आणि माझी दोन्ही मुलं ना आता खाली खेळत आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, स्वराज आणि विराज. तर स्वराज आहे ना तो बॅटिंग करतोय आणि विराज इथे साईडला थांबलेला आहे. तर आजचं वातावरण असं हे मस्त आहे. तर हे बघा किती छान वातावरण सुटलेलं आहे. म्हणजे एकीकडे ऊन आहे, अर्ध्यात सावली आहे आणि खूप असं मोकळं. हे बघा किती छान असे हे वातावरण आहे नारळाचे. आणि हा जो व्ह्यू आहे ना ह्या साईडचा, तर इथं बघितलं ना असं वाटतं की कोकणात आल्यासारखंच वाटते. त्याच्यामुळं ना खूप छान वाटते. आणि झाडी जास्त आहे ह्या साईडला आणि नारळाची झाडं पण जास्त आहेत. त्याच्यामुळं ना असं कोकणात आल्यासारखं वाटते. आणि पाऊस पडल्यास तर ना एकदम छान आणि अगदी म्हणजे खूप काय सांगायचं, विचारायची सोयच नाही. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. माझी स्टोरी किंवा माझ्याविषयी जर तुम्हाला काही जरी माहिती म्हणजे माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी कशाबद्दल व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करू. म्हणजे काय होतं ना, ब्लॉगिंगचं चॅनल आहे पण काय टाकावं हे सुचत नाही दररोजचं. तर प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. बाय.